नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 28 मे 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलचे करंट अफेअर्स। तसं पाहिलं गेलं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की जनरल नॉलेज हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। 15 ते 20 प्रश्न त्यावर आधारित आपल्याला प्रत्येक परीक्षांमध्ये विचारले जातात आणि चालू घडामोडीवरही खूप प्रश्न प्रत्येक परीक्षामध्ये येत असतात। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत जॉईन व्हायचं असेल तर जॉईन बटनावर क्लिक नक्की करा आणि आपल्या यूट्यूबसोबत फॅमिली मेंबरशिप नक्की खरेदी करा। पुढचा प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे 78व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पाल्म d'Or अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जफर पनाही यांना मिळाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, यशोदा AI अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रीय महिला आयोग यांच्याद्वारे सुरू करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य कोणता देश बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अल्जेरिया हा देश न्यू सदस्य म्हणून बनला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, अल्जेरिया ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा कितवा सदस्य देश बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 9वा सदस्य हा ब्रिक्सच्या न्यू बँक डेव्हलपमेंटपदी बनला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, स्पायसेड योजना 2025-26 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वाणिज्य आणि उद्योग या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, चेन्नई येथे कोणत्या कालावधीत फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 18 ते 27 जून दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025मध्ये किती वयावरील पुरुष खेळाडूंचा समावेश असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 40 वर्ष वयावरील पुरुषांचा समावेश असणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 किती वयावरील महिला खेळाडूंचा समावेश असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 35 वर्ष वयावरील महिलांचा या खेळामध्ये समावेश असणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, शुभमन गिल भारताचा कसोटी क्रिकेट संघाचा कितवा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 5वा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कोणत्या राज्यात 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात या राज्याचे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, गुजरात राज्यात किती HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन गुजरात येथे करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला
मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मातृत्वाचा हक्क म्हणून सुप्रीम कोर्टाने महिलांच्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ बुक कोणाद्वारे लिहिण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पूजा राय यांच्याद्वारे लिहिण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. कृषी उद्योग समागम 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्याद्वारे आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. मध्य प्रदेशात आयोजित कृषी उद्योग समागम 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नीरज चोप्रा यांच्या हस्ते यांची नियुक्ती ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 18. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2025चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ली शिफेंग यांनी विजेतेपद पटकावले आहेत. मित्रांनो, हे होते 28 मे 2025च्या चालू घडामोडीस. असे जीकेचे जनरल नॉलेजचे नवीन आणि डेली व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.